अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. परवा म्हणजेच 25 जून 2024ला संकष्ट चतुर्थी आहे आणि ह्या वर्षी अंगारकी योग आहे, ज्याला आपण अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखलं जातो. तब्बल 1 वर्षानंतर हा योग आलेला आहे. सगळ्यात आधी उपवासाबद्दल बोलूया. ज्यांना संपूर्ण महिन्यातील म्हणजे वर्षातील 12 चतुर्थी करणं शक्य होत नाही, त्यांनी आवर्जून अंगारकी चतुर्थी करावी. असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थी धरल्याने संपूर्ण वर्षभर चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. दुसरं, ज्यांना नव्याने चतुर्थीचे व्रत म्हणजे व्रत करायची सुरुवात करायची आहे, त्यांनी या आहे ना अंगारकी योगापासून करू शकता. तिसरं, की ज्यांचं काही कारणांनी चतुर्थीचं व्रत राहून गेलं आहे किंवा काही कारणांनी त्यांना ते व्रत थांबावं लागलं, अशांनी देखील नव्याने ह्या वर्षी म्हणजे 25 तारखेला तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता. गणपती बाप्पा प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो आणि जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा त्याला मंगळी चतुर्थी म्हटलं जातं किंवा अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं. आता यावर्षी मंगळवारी आलेली आहे 25 तारखेला. तर गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे, विघ्नहर्ता आहे आणि सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा आहे. यांचं व्रत केल्याने, यांची उपासना केल्याने मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. कुठलाही संकट येणार नाही, कधी दुःख येणार नाही, कधी वाईट शक्ती आपल्यासमोर येणार नाही, आपल्याला कधी त्रास होणार नाही. आता ह्या चतुर्थीच्या दिवशी काय सेवा आणि काय उपाय आपल्याला करायचे आहेत ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाची सेवा तर गणपती बाप्पाची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व शीर्षम. अतिशय उच्च कोटीची सेवा आणि खूप प्रभावी सेवा आहे. दररोज देवपूजा करतानाही तुमच्याकडनं नित्यसेवेमध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण तुम्ही करावं. नाही शक्य होत तर नाही केलं तरी चालेल, पण जेव्हा चतुर्थी असते तेव्हा आवर्जून 11 आवर्तने म्हणजे काय, सलग 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करता तर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची असते. ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी ऐकलं म्हणजे श्रवण केलं तरी चालेल. घरात लावून द्या, तुम्ही तुमचं काम करा, पण सगळं लक्ष कामात नाही. जे काही मंत्र स्तोत्र जे काही अथर्व शीर्षम तुम्ही लावताय त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. ते जे काही स्तोत्र आहे, ते जे काही वाक्य आहे, ते जे काही उच्चार आहे ते तुमच्या कानी पडले पाहिजे. दुसरं, ज्यांना गणपती अथर्व शीर्षम काही कारणांनी म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचायला अडचण आहे, त्यांनी आवर्जून गणपती स्तोत्रमचं पठण करावं. नारदवाच प्रणम्य शिरसादैवं गौरीपुत्र विनायकं भक्ता वासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुंडं च, सगळ्यांना माहिती आहे. तर हे गणपती स्तोत्रम आहे, हे कमीत कमी 11 वेळा तरी पठण करावं. या दोन्ही सेवा केल्या तर अतिशय उत्तम, पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दोघांपैकी एक सेवा केली तरी हरकत नाही. दोन्ही केले तर, कारण हा जो योग आहे हा वर्षातून 2दाच येतो आणि 2023ला नव्हता, आता 24ला आला आहे. म्हणून सांगते, जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. ज्यांना काहीही शक्य होत नाही, ज्यांना अर्थात सुतक विटाळ मासिक धर्म असेल त्यांनी श्रवण करू शकता. श्रवण करायला कुठलंच बंधन नाही. त्याच्याबरोबर तुम्ही एक माळ ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः ह्या मंत्राची करू शकता. हरकत नाही. या तिन्हींपैकी ज्या सेवा तुम्हाला शक्य होईल त्या तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे की अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत, तर गणपती बाप्पांच्या ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात मोदक तुम्हाला करायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 11 किंवा 21 मोदक गणपती बाप्पांना अर्पण करावे आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगाव्या. दुसरं येतं की गणपती बाप्पांना आपल्याला आपण मोदक अर्पण करतो, दुर्वा देखील गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. दुर्वा अर्पण करताना एक महत्त्वाची सेवा तुम्हाला करायची आहे. गणपती अथर्व शीर्षम पठण नसेल करता येत, तुम्ही श्रवण करू शकता, यूट्यूबला लावून देऊ शकता. हातात दुर्वा ठेवायच्या, आपल्या मनोकामना बोलायच्या, जे काही मनात असेल ते तुम्ही बोलू शकता. बोलल्यानंतर ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. अर्पण करताना देठ हे गणपती बाप्पांसमोर आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता. त्याच्याबरोबर लाल जास्वंदाचं फूल देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला जर मनातल्या काही इच्छा तुमच्या पूर्ण व्हाव्या, थोडक्यात काय मनासारखा जोडीदार मिळावा, याच्यासाठी तुम्ही 21 गणपती बाप्पांना
जे काही पिवळे आपले तांदूळ आहे ते अर्पण करू शकता. थोडक्यात त्याची सेवा सांगते कसं करायचं आहे. 21 गणपती बाप्पा म्हणजे 21 घरी तुम्हाला जावं लागेल. प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या घरातला जो गणपती बाप्पा आहे त्यांना त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या. अक्षता तुम्हाला घरात तयार करायचं आहे. पांढरं पिवळं पाणी करायचं, हळद टाका. हळद मिश्रित पाण्यामध्ये जे तांदूळ आहे ते तुम्ही ठेवा आणि त्याला सगळं स्वच्छ वाळून घ्या. वाळून घेतल्यावर ते पिवळ्या कलरचे होता आणि त्या ज्या अक्षता आहेत त्या 21 गणपती बाप्पांच्या चरणांवर जाऊन किंवा 11 किंवा 21 तुम्हाला जे शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता, त्यांच्या डोक्यावर टाकायचं आणि म्हणायचं की गणपती बाप्पा तुझ्या डोक्यावर जशा अक्षता पडलेल्या आहेत तशाच अक्षता माझ्याही डोक्यावर पडू दे आणि माझंही योग्य ठिकाणी लग्न होऊ दे. खूप प्रभावी सेवा आहे, स्वतः केलेली आहे, अनुभव आहे. थोडक्यात त्या मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल, अनुभव आलेला आहे म्हणून सांगते. हे झालं. हे तुम्हाला फक्त परवाच करू शकता. तुम्ही अंगारकी योगालाच तुम्हाला करायचं आहे. 21 गणपती किंवा 11 गणपती तर 11 तर 11च, कुठल्याही कमेंट्स करू नका. 11 गणपती सांगितलं आहे तर 11 गणपती बाप्पांनाच तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. झालं. तिसरं महत्त्वाचं की गणपती बाप्पांना तुम्हाला गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे. आता गुळाचे लाडू कसे अर्पण करायचे. गुळाच्या ज्या गोळ्या असतात ना, आपण जसे गोळ्या खातो तर तसं गुळ किसूनही तुम्ही त्याची गोळी करू शकता किंवा तुम्ही कुटून त्याच्या गोळ्या करू शकता. 21 गोळ्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. याचाही तेवढाच प्रभावी अनुभव आहे. मनातल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, काही संकल्प असेल तुम्हाला, आता जे गुळ अर्पण करायला लावले आहे ते गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही अर्पण केले तर अतिशय उत्तम. असं कुठलंच घर नाही आहे, असं कुठलंच गाव नाही आहे की जिथे गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे. तुम्ही मंदिरात जाऊन गुळाचे लाडू, छोटे छोटे असे बारीक बारीक लाडू करायचे आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आणि जे काही तुमचं अडलेलं काम आहे ते पूर्ण व्हावं म्हणून गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ही सुद्धा एक प्रभावी सेवा आहे. तुम्ही आवर्जून करा, याचं फळ तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घेऊन जायचं आहे. चतुर्थीच्या दिवशी म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे. शेंडा हा गणपती बाप्पांकडे असावा. ते नारळ तुमच्या हातात ठेवायचं आहे. त्या नारळावर तुम्हाला एक दुर्वा ठेवायची आहे. फक्त नारळ आणि दुर्वा आणि यथाशक्ती दक्षिणा असेल ते तुम्हाला त्याच्यावर ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या मनातल्या इच्छा सांगायच्या आहे. आडलेली कामं जे काही असेल तुम्हाला, मग ते नोकरी संदर्भात असो, संतान प्राप्ती संदर्भात असो, काहीही अडचणी असो, कुठे म्हणतो ना आपण की रिझल्ट लागला नाही आहे किंवा रिझल्ट यावा, अर्थात तुम्ही चांगला मार्क्स पाडलेले आहे, चांगला अभ्यास केला आहे तर देवाची साथ असतेच. पण तुम्हाला माहिती आहे की लक फॅक्टर आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी जी सेवा सांगितली आहे ते तुम्ही नीट ऐका. नारळ घेऊन जायचं आहे. शेंडा गणपती बाप्पाकडे असावा, म्हणजे देवाकडे शेंडा असावा. त्याच्यावर एक दुर्वा ठेवायची आहे. दुर्वाचं पण शेंडा हा गणपती बाप्पांकडे असावा आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे. मनोकामना सांगायची आहे. मनातलं काय जे आहे, वाईट साईड जे काही मनातलं आहे ते सगळं तिथे त्या मंदिरात बसून गणपती बाप्पासमोर बोलायचं आहे आणि ते जे नारळ घेतलं आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यांच्या चरणांजवळ. ते नारळ घरी आणायचं नाही, ते नारळ फोडायचं नाही, त्यांना अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथले मंदिरात तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंत्र परत एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र आहे जो तुम्हाला 108 वेळा पठण करायचा आहे. 108 वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला पठण करायची आहे गणपती मंदिरात बसूनच. हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही करायची आहे. त्याच्यानंतर घरीच यायचं आहे. घरी येताना गप्पा टप्पा मारू नका. कोणीतरी मित्र भेटला, मैत्रिणी भेटलं, मावशी काका कोणी भेटले नाही. शांततेत ती सेवा केलेली आहे. डायरेक्ट आपल्या घरी यायचं. घरी आल्यावर आपल्या घरातल्या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. सगळे गणपती बाप्पा एकच आहे, पण जेवढी सकारात्मकता मंदिरात असते ना तेवढी घरात नसते बघा. घरात आपले काहीतरी कटकट, कलह, क्लेश काही ना काही चालूच असतं. म्हणून ही सेवा जर तुम्ही मंदिरात केली तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल. खूप चांगला करून बघा, फायदा होईल. हे जे काही सांगितलेलं आहे त्याच्यातलं जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करू शकता. त्याच्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला बत्तासे गणपती बाप्पांना अर्पण करायचे भेटले तर अतिशय उत्तम. नाहीतर मालपुवा ही एक गोड पदार्थ आहे, स्वीट डिश आहे. कुठल्या पण दुकानात जाऊन तुम्हाला मालपुवा किंवा पुवा ही एक आपल्या मराठी डिश नाही,
ही म्हणजे जे UP, बिहारमध्ये ही वापरली जाते. पण ही देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. तुमच्याकडे जर मिठाईच्या दुकानात ही भेटली तर तीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता आणि तुमच्या मनोकामना आहे ते पूर्ण करू शकता. हा दिवस तेवढा महत्त्वाचा मानला जातो. ह्या दिवशी चंद्राची उपासनाही तुम्ही करू शकता. त्याच्यावर नक्की माहिती आणि प्रभावी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगेल. आत्तासाठी फक्त इतकंच, ठीक आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि गणपती बाप्पांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.